नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत। या निवडणुकीत महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळाले आणि विरोधकांचा सुपडा साफ होऊन महायुतीने सरकार देखील स्थापना आता केलेला आहे। आता सुपडा कसा साफ झाला, महायुतीला एवढं बहुमत कसं मिळालं, याबाबत मात्र जनतेत अजून संभ्रम आहे, जनतेत अजून संशय कल्लोळ आहे। भाजपाचा हा विजय कोणालाच निखळ वाटत नाही। यात काहीतरी गौड बंगाल आहे, ते भविष्यात काय गौड बंगाल आहे यात काय नाही ते भविष्यात स्पष्ट होईलच। पण राज्यात कुठलीही लाट नसताना भाजपला इतक्या जागा मिळणे हे आश्चर्यच आहे। कारण भाजप इतक्या जागा जिंकूच कशा शकतात हा प्रश्न पडतो। कारण 2014ला 10 कोटी खर्च करून उभारलेल्या मोदींच्या भव्य प्रतिमेची लाट होती आणि ती लाट असताना देखील इतक्या जागा त्यांना अर्थात भाजपला जिंकता आल्या नव्हत्या। मग आत्ताच हे कसं काय साध्य झाले? सत्तेविरोधात अनेक नकारात्मक मुद्दे असताना त्यांनी इतक्या जागा कशा काय जिंकल्या हे आता उघड गुपित आहे। पण आज चिंतनाचा आपला मूळ मुद्दा भाजपाच्या विजयाचा किंवा सत्ता स्थापनेचा नाही, तर पराभवानंतर लोकशाही रक्षणाच्या हाका मारणारे, लोकशाही रक्षणाच्या हाकाट्या मारणारे त्या लोकांसंदर्भात, त्या व्यक्तींसंदर्भात आहे आजचा हा एपिसोड। अर्थात लोकशाही लोकांसाठी की सरंजामांसाठी, कोणासाठी आहे लोकशाही याचेच उत्तर आज आपण विस्ताराने पाहणार आहोत। लोकशाही लोकांसाठी की सरंजामांसाठी, नेमकी कुणासाठी लोकशाही आहे? चला तर सविस्तर पाहूयात। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर एक मोठा वर्ग आपल्या राज्यात लोकशाही रक्षणाच्या हाकाट्या मारताना आपल्याला दिसतोय। त्यांना खरंच लोकशाही हवी आहे का, की खरंच या वळवळणाऱ्या वर्गातील लोकांना देशातील संविधानाचे राज्य हवे आहे का, हा महत्त्वाचा विषय आता बनलाय। कारण याच लोकांनी राज्यात भाजपाचे सत्ता असताना त्यांची तळी उचलली होती, त्यांचे आसन उचलले होते। काँग्रेसचे नाव उडताना डुबताना दिसल्या या सर्व उंदरांनी भाजपाच्या नावे थोट्या मारल्या होत्या। ज्यावेळेस काँग्रेसचे नाव बुडताना दिसले होते, ते दिसल्या यांनी पुन्हा या सर्व उंदरांनी भाजपाच्या नावे थोट्या मारल्या होत्या। लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाचे नाव बुडणार असे वाटत होते, त्यामुळे त्यातल्या अनेक उंदरांनी, अनेक उमेदवारांनी पुन्हा शिवसेना, शरद पवार गट असेल, पुन्हा काँग्रेस असेल असे पर्याय शोधायला सुरुवात केली होती। याच लोकांनी भाजपाची सत्ता असताना भाजपात प्रवेश केले होते, भाजपाच्या सत्तेचे लाभ उठवले होते। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले, ते यश मिळाले होते की चकवा देण्यासाठी सेट करून दिले होते, हाही आता अभ्यासाचा विषय आहे। पण लोकसभेनंतर राज्यभर महाविकास आघाडीचे वारे वाहत होते। त्यांना आज विधानसभेला यश येईल अशी चर्चा होत्या, परंतु शरद पवार असतील, राहुल गांधी असतील आणि उद्धव ठाकरे यांच्या करिश्म्याच्या चर्चा सुरू होत्या। मात्र त्यातच मधल्या काळात शरद पवारांच्या पक्षात, ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण उड्या मारताना आपल्याला सर्रास उमेदवार दिसले होते। मात्र सत्ता असताना भाजपाच्या दरवाजावर हवरटासारखे उभे राहिलेले अनेक जण पुन्हा उद्धव ठाकरे गट असेल किंवा शरद पवारांच्या पार्टीत असेल उड्या मारताना दिसत होते। कारण अनेकांचा असा समज होता की राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल, त्यामुळे हे सगळे सत्ता पिपासू कावळे या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारताना आपल्याला दिसत होते। पण विधानसभेचा निकाल लागला आणि झालं भलतंच, महाविकास आघाडीची सत्ता येईल असे वाटत होते, पण ती आलीच नाही। लागलेला निकाल हा नक्कीच संशयास्पद आहे। भाजपाच्या यशाचा गोलमाल नक्कीच कधीतरी आपल्या समोर येईलच। पण या निमित्ताने राज्यात या सत्ता पिपासूंनी, या कावळ्यांनी लगेच संविधानाची, लोकशाही रक्षणाची भाषा सुरू केली, असे चित्र आपल्याला आता सर्रास दिसून येते। पण या लोकांना खरंच लोकशाही हवी आहे का, असा प्रश्न आता साहजिकच पडतोय। या निमित्ताने हे आपापले सरंजामे, आपापले वतन वाचवण्यासाठी कोचिडासारखे सत्तेला चिकटून बसतात। यांना लोकशाही लोकांसाठी नको आहे, तर यांना आपली सत्ता आणि सत्तेची आपली दुकान अबाधित ठेवण्यासाठीच हवी आहे अशी दिसून येते। ही सर्व सरंजामी लोक राष्ट्रवादी काँग्रेस असेल, पुन्हा शिवसेना असेल आणि भाजप असेल या पक्षाने व्यापलेली आहे। 2-3 पिढ्या निहायत काँग्रेसमध्येच काढलेले अशोक चव्हाण भाजपात जातात। ते मोदींच्या विचाराने प्रभावित होऊन जातात का?
असे असते तर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते तेव्हाच अशोक चव्हाण हे भाजपात गेले असते. उद्या भाजप सत्तेतून पायउतार झाल्यावर हेच अशोकराव काँग्रेसमध्ये येतील. अशोक चव्हाण लोकसभेनंतर परतले नाहीत. त्यांनी तुर्तास तरी भाजपाचं भोट धरलेलं आपल्याला दिसून येते. पण अनेक कावळे असे आहेत की इकडून तिकडे तिकडून इकडे पुन्हा येऊ लागले होते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आलेली नाही, पण भाजपात जाऊनही निवडून न आलेले उमेदवार या संधी साधू कावळ्यांचा कावा काय साधला नाही, म्हणून त्यांच्या तोंडून आता लोकशाही आणि संविधान रक्षणाची भाषा येताना आपल्याला सर्रास दिसून येते. पण हेच बहादर सत्तेच्या बुडावर लाथ मारून पुढील 5 वर्ष लोकशाहीच्या रक्षणासाठी लढणार का? भाजपाचे अघोषित हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी काम करणार का? हे आता रस्त्यावर उतरणार का? असे आपल्याला प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत. पण सत्य परिस्थिती या उलटच आहे. विचार केला तर हे असं काही होणार नाही. हे सत्तेला कवटाळलेले भ्रष्ट सरंजामी काही दिवस शांत बसतील, त्यानंतर मतदारसंघाच्या विकासाचे कारण पुढे करत पुन्हा फडणवीसांना भाजपाला जाऊन चिकटतील, हे मात्र निश्चित आहे. आता लोकशाहीची भाषा करत भाजपाला दोष देणारे, ईव्हीएमवर खापर फोडणारे हेच पट्टे, हेच कावळे लवकरच भाजपवासी होतील. कारण पुढचे 5 वर्ष त्यांना सत्तेशिवाय दम निघणार नाही, हे तितकंच खरं आहे. त्यासाठी अजून 4-6 महिने वाट पाहावी लागेल आपल्याला. लोकशाही रक्षणाची लढाई असले सत्ता पिपासू लढू शकणार नाहीत. खरे तर ही लढाई लोकांनाच लढावी लागेल. त्यांनाच रस्त्यावर उतरावं लागेल आणि लोकांनाच रस्त्यावर उतरायला हवं. कारण लोकशाही व्यवस्था ही या सरंजामशाहीसाठी नाही, त्यांची गरज ही नाही, तर ही गरज सामान्य लोकांची गरज आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक सरंजामी जन्मले. त्यांनी सत्तेच्या आडोशाला दळून हजारो कोटींची माया जमवली, हजारो कोटींची संपत्ती कमवली. राज्यातील जनतेची सेवा असेल किंवा राज्यातील लोकांचे प्रतिनिधी म्हणवणारे सारे करोडपती कसं काय? एकमेकांच्या संपत्तीची आकडेवारी पाहिलात तर डोळे विस्तारणारे आहेत. या लोकांनी सत्तेचा फायदा उपटत केवळ आपली घरं भरलीत. घराणेशाही निर्माण करत लोकांचा गळा घोटलाय. पैशांचा प्रचंड वापर करत लोकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गुलाम करून ठेवलेलं आहे. हे असले सूचक लोकशाही रक्षणाची लढाई कसे काय लढू शकतील? आणि लोकशाही ही त्यांना म्हणजेच सरंजामांना नको आहे. लोकशाहीची लढाई आता सरंजामांच्या हातातून काढायला हवी आपल्याला. हे लोकांचीच दिशाभूल करत आहेत. भाजपाने सत्तेचे गाजर दिले, त्रास न देण्याचे शब्द दिला किंवा एखादे महामंडळ विधान परिषद दिली किंवा करोडो रुपये कमवण्याची संधी दिली तर याच सरंजामी गोचडांची तोंड आपोआप बंद होताना आपल्याला नक्कीच दिसून येतील, नक्कीच दिसतील. त्यांच्या या लोकशाही रक्षणाच्या हाकाट्यात थंड होताना आपल्याला दिसतील. हे भंपक सरंजामी लोकशाहीची लढाई लढणार म्हणजे उंदीर खायला मिळत नाही म्हणून उपासाचे डोंगर असणाऱ्या बोक्यावर विश्वास ठेवण्यासारखे आहे. येत्या वर्षभरात या बोक्यांची लोकशाही रक्षणासाठी चालू असलेली हाकाट्या आवाज निश्चित बंद पडताना दिसून आपल्याला येईल. त्यावेळी महाराष्ट्रातील जनतेला आश्चर्य वाटायची काहीही गरज नाही. आणि आता भविष्यात फडणवीसांचे भाजपाचे तळवे चाटण्यासाठी जिभेला धार लावून हेच आता सज्ज असल्याचे आपल्याला दिसून येईल. या दलबदलू भामट्यांना ओळखायला हवे. या सरंजामांची सरंजामी नष्ट करायला हवी. त्यांच्या झुंडशाहीत लोकशाहीचा आवाज गुदमरतोय. भाजपाच्या हुकुमशाही विरुद्ध लोकांनी आता एल्गार करण्याची गरज आहे. पण यासाठी लोकांनी जाती धर्माच्या पुढे जाऊन विचार करण्याची गरज आहे. या उलट लोकांनी जाती धर्माची भांग डोसली आहे, जाती धर्माची दारू पिलेली आहे. त्यांची नशा उतरल्यावरच लोक नक्की यातून धडा शिकतील व लढतील, एवढे मात्र खरे आहे. या सर्व गोष्टीबद्दल किंवा या सरंजामी शाहीबद्दल तुम्हाला काय वाटते? अवश्य तुमची प्रतिक्रिया, अवश्य तुमचे मत द्या. धन्यवाद. मी सुशांत गवळे.